नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस इन लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज बघणार आहोत आपण भंडारा जिल्हा विशेष 50 MCQ. चला तर मग वेळ वाया न घालवता प्रश्नांकडे वळूया. त्यातील प्रश्न क्रमांक 1, भंडारा जिल्ह्याची स्थापना कधी झाली? ऑप्शन ए 1853, बी 1905, सी 1936, डी 1956. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 1853. प्रश्न क्रमांक 2, भंडारा जिल्हा कोणत्या विभागात येतो? ऑप्शन ए पुणे, बी नाशिक, सी नागपूर, डी अमरावती. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नागपूर. प्रश्न क्रमांक 3, भंडारा जिल्ह्याचे मुख्यालय कोणते आहे? ऑप्शन ए साकोली, बी लाखनी, सी भंडारा, डी पवनी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पवनी. प्रश्न क्रमांक 4, भंडारा जिल्ह्याला कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन ए धान्याची पंढरी, बी तलावांचा जिल्हा, सी तांदळाची पंढरी, डी कापसांचा जिल्हा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तांदळाची पंढरी. प्रश्न क्रमांक 5, भंडारा जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे? ऑप्शन ए गोदावरी, बी तापी, सी वैनगंगा, डी कृष्णा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वैनगंगा. प्रश्न क्रमांक 6, भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध तलाव कोणता आहे? ऑप्शन ए लोणार, बी अंबाझरी, सी नागझिरा, डी कोका तलाव. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नागझिरा. प्रश्न क्रमांक 7, भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध अभयारण्य कोणते? ऑप्शन ए ताडोबा, बी नागझिरा, सी पेंच, डी उमरेड. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नागझिरा. प्रश्न क्रमांक 8, नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए गोंदिया, बी चंद्रपूर, सी भंडारा, डी नागपूर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भंडारा. प्रश्न क्रमांक 9, भंडारा जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या किती आहे? ऑप्शन ए 6, बी 7, सी 8, डी 9. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 7. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी भंडारा जिल्ह्यातील तालुका कोणता आहे? ऑप्शन ए देसाईगंज, बी साकोली, सी ब्रह्मपुरी, डी उमरेड. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी साकोली. प्रश्न क्रमांक 11, भंडारा जिल्ह्याची सीमा कोणत्या राज्याला लागून आहे? ऑप्शन ए मध्य प्रदेश, बी तेलंगणा, सी छत्तीसगड, डी कर्नाटक. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 12, भंडारा जिल्ह्यातील प्रमुख पिके कोणती? ऑप्शन ए कापूस, बी ऊस, सी तांदूळ, डी गहू. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तांदूळ. प्रश्न क्रमांक 13, भंडारा जिल्हा कोणत्या नदी खोऱ्यात आहे? ऑप्शन ए तापी, बी कृष्णा, सी गोदावरी, डी वैनगंगा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वैनगंगा. प्रश्न क्रमांक 14, भंडारा जिल्ह्यातील पवनी हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन ए किल्ले, बी तलाव, सी ऐतिहासिक मंदिर, डी धरण. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ऐतिहासिक मंदिर. प्रश्न क्रमांक 15, भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध धरण कोणते? ऑप्शन ए कोयना, बी गोसीखुर्द, सी जायकवाडी, डी उजनी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गोसीखुर्द. प्रश्न क्रमांक 16, गोसीखुर्द धरण कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन ए वैनगंगा, बी प्राणहिता, सी पेंच, डी कन्हान. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वैनगंगा. प्रश्न क्रमांक 17, भंडारा जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्याचा भाग होता? ऑप्शन ए नागपूर, बी चंद्रपूर, सी गोंदिया, डी अमरावती. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नागपूर. प्रश्न क्रमांक 18, भंडारा जिल्ह्यातील प्रमुख उद्योग कोणता? ऑप्शन ए कापड, बी तांदूळ प्रक्रिया, सी लोखंड, डी साखर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तांदूळ प्रक्रिया. प्रश्न क्रमांक 19, भंडारा जिल्ह्यातील साकोली कशासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन ए खाणकाम, बी भात उत्पादन, सी पर्यटन, डी बंदर.
तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भात उत्पादन. प्रश्न क्रमांक 20 भंडारा जिल्हा कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन ए कोळसा, बी मॅग्नीज, सी बॉक्साईट, डी सोने. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मॅग्नीज. प्रश्न क्रमांक 21 तिसऱ्या अँग्लो मराठा युद्धानंतर भंडारा जिल्हा कोणाच्या ताब्यात गेला? ऑप्शन ए मुघल, बी निजाम, सी ब्रिटिश, डी फ्रेंच. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ब्रिटिश. प्रश्न क्रमांक 22 भंडारा जिल्ह्यातील प्रमुख जमात कोणती? ऑप्शन ए भील, बी गोंड, सी संथाल, डी कोळी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गोंड. प्रश्न क्रमांक 23 भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध बाजारपेठ कोणती? ऑप्शन ए इतवारी, बी भंडारा, सी कामठी, डी उमरेड. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भंडारा. प्रश्न क्रमांक 24 भंडारा जिल्हा कोणत्या प्रकारच्या हवामानासाठी ओळखला जातो? ऑप्शन ए थंड, बी उष्ण व दमट, सी कोरडे, डी हिमवर्षाव. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उष्ण व दमट. प्रश्न क्रमांक 25 तिसरे अँग्लो मराठा युद्ध कधी झाले? ऑप्शन ए 1757, बी 1761, सी 1817 ते 1818, डी 1857. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 1817 ते 1818. प्रश्न क्रमांक 26 भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला? ऑप्शन ए चंद्रपूर, बी गोंदिया, सी नागपूर, डी वर्धा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गोंदिया. प्रश्न क्रमांक 27 भंडारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळ कोणते? ऑप्शन ए महाबळेश्वर, बी नागझिरा, सी लोणार, डी पाचगणी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नागझिरा. प्रश्न क्रमांक 28 भंडारा जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे मार्ग कोणता? ऑप्शन ए मुंबई पुणे, बी नागपूर हावडा, सी दिल्ली आग्रा, डी चेन्नई ते बंगळुरू. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नागपूर ते हावडा. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी भंडारा जिल्ह्यात आढळणारे दुसरे खनिज कोणते आहे? ऑप्शन ए कोळसा, बी चुनखडी, सी बॉक्साईट, डी मीठ. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चुनखडी. प्रश्न क्रमांक 30 भंडारा जिल्ह्यातील एकूण लोकसंख्या अंदाजे किती आहे? ऑप्शन ए 5 लाख, बी 8 लाख, सी 12 लाख, डी 15 लाख. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 12 लाख. प्रश्न क्रमांक 31 भंडारा जिल्हा नागपूर भोसले राज्यात कधी समाविष्ट झाला? ऑप्शन ए 1600 नंतर, बी 1700 नंतर, सी 1800 नंतर, डी 1900 नंतर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 1700च्या नंतर. प्रश्न क्रमांक 32 भंडारा जिल्ह्यातील वनक्षेत्र किती टक्के आहे? ऑप्शन ए 15%, बी 25%, सी 35%, डी 45%. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 35%. प्रश्न क्रमांक 33 भंडारा जिल्हा कोणत्या महामार्गावर आहे? ऑप्शन ए NH3, बी NH6, सी NH53, डी NH44. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी NH53. प्रश्न क्रमांक 34 भंडारा जिल्ह्यातील पवनी कोणत्या नदीकाठी आहे? ऑप्शन ए वैनगंगा, बी गोदावरी, सी तापी, डी कन्हान. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वैनगंगा. प्रश्न क्रमांक 35 भंडारा जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्प कोणता? ऑप्शन ए कोयना, बी गोसी खुर्द, सी पेंच, डी वर्धा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गोसी खुर्द. प्रश्न क्रमांक 36 भंडारा जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला गोंदिया जिल्ह्याला लागून आहे? ऑप्शन ए पश्चिम, बी उत्तर, सी पूर्व, डी दक्षिण. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पूर्व. प्रश्न क्रमांक 37 भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ला कोणता? ऑप्शन ए प्रतापगड, बी शिवनेरी, सी आंबागड, डी सिंधुदुर्ग. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आंबागड. प्रश्न क्रमांक 38 भंडारा जिल्ह्यातील मॅग्नीज खाणी कोणत्या खडकांशी संबंधित आहे? ऑप्शन ए अवसादी, बी ज्वालामुखी, सी गोंडवन खडक, डी हिमानी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गोंडवन खडक. प्रश्न क्रमांक 39 आंबागड किल्ल्याचा उपयोग मुख्यतः कशासाठी केला जात होता? ऑप्शन ए निवास, बी खजिना, सी संरक्षण, डी व्यापार. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संरक्षण. प्रश्न क्रमांक 40 भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योग कोणता?
ऑप्शन ए साखर कारखाना, बी तांदूळ गिरणी, सी सिमेंट, डी कापड. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तांदूळ गिरणी. प्रश्न क्रमांक 41 भंडारा जिल्ह्यातील प्रमुख तालुका कोणता? ऑप्शन ए लाखनी, बी साकोली, सी भंडारा, डी पवनी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भंडारा. प्रश्न क्रमांक 42 भंडारा जिल्हा मराठा सत्तेत कोणत्या शतकात आला? ऑप्शन ए 15व्या, 16व्या, 17व्या, डी 18व्या. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 18व्या शतकात आला. प्रश्न क्रमांक 43 भंडारा जिल्ह्यातील लोककला कोणती? ऑप्शन ए लावणी, बी पोवाडा, सी गोंडी नृत्य, डी कथकली. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गोंडी नृत्य. प्रश्न क्रमांक 44 भंडारा जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला नागपूर जिल्हा लागून आहे? ऑप्शन ए उत्तर, बी दक्षिण, सी पूर्व, डी पश्चिम. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पश्चिम. प्रश्न क्रमांक 45 जिल्ह्यावर मराठ्यांचे वर्चस्व कोणी प्रस्थापित केले? ऑप्शन ए छत्रपती शिवाजी महाराज, बी संभाजी महाराज, सी रघुजी भोसले, डी बाजीराव पेशवे. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रघुजी भोसले. प्रश्न क्रमांक 46 भंडारा जिल्ह्यातील प्रमुख डोंगर रांग कोणती? ऑप्शन ए सह्याद्री, बी सातपुडा, सी विंध्य, डी अरावली. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सातपुडा. प्रश्न क्रमांक 47 भंडारा जिल्ह्यातील कोका तलाव कशासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन ए सिंचन, बी पर्यटन, सी पाणी पुरवठा, डी मासेमारी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पाणी पुरवठा. प्रश्न क्रमांक 48 भंडारा जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यात कोणता प्राणी आढळतो? ऑप्शन ए सिंह, बी वाघ, सी उंट, डी गेंडा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वाघ. प्रश्न क्रमांक 49 भंडारा जिल्हा प्राचीन काळात कोणत्या राज्याचा भाग होता? ऑप्शन ए सातवाहन, बी गोंड राज्य, सी मौर्य, डी गुप्त. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गोंड राज्य. प्रश्न क्रमांक 50 भंडारा जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? ऑप्शन ए पश्चिम, बी दक्षिण, सी पूर्व, डी उत्तर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पूर्व. तर या ठिकाणी आपले 50 प्रश्न भंडारा जिल्हा विशेष संपलेला आहे. गोंदिया या जिल्ह्याचे विशेष प्रश्न पाहायचे असल्यास पुढच्या भागात बघूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.